तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा भरपूर दिवसानंतर आम्ही एका छोट्याशा ट्रिपला जात आहोत. आज माझ्यासोबत माझा मित्र तुषार नाही आहे, तो ऑन ड्युटी थोडासा दुसऱ्या गावी गेलेला आहे. तो माझा एक दुसरा मित्र सनी जाधव जो की आहे अमरावतीवरून, तो आज माझ्यासोबत आहे. सनी हाय म्हण सगळ्यांना. हाय गाईज. तर आज आहे वार सोमवार. आज आम्ही निघालो आहोत एक छोट्याशा कामाकरिता. लोकेशन लास्ट ब्लॉकसारखंच मी तुम्हाला सांगणार नाही आहे, सस्पेन्समध्ये ठेवणार आहे, पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत किंवा मध्यपर्यंत तुम्हाला लोकेशन कळून जाईल. ओके, तर कनेक्टेड राहा, बघत राहा निषाद क्रिएशन. मित्रांनो, दरवेळेस आम्ही ट्रिपला जाताना गाण्यांचा आस्वाद घेत असतो. यावेळेस फर्स्ट टाइम मी माझ्या स्वतःचे ब्लॉग्स बघत बघत ट्रिपचा एन्जॉय करत आहे. आणि सध्या आम्ही आलेलो आहोत टोल नाका. छोट्या मुलांसाठी व्हिडिओ चालू आहे आणि इकडे टोल नाका क्रॉस करतोय आता. तर मित्रांनो, निघाल्यापासून जवळपास आम्हाला तर तिसरा टोल लागलेला आहे. चौथा नाही, तिसरा आहे. चौथा टोल आहे हा. नुसतं टोल टोल टोल. तरी सुद्धा मी माझ्या कारला तो ॲन्युअल पास काढून घेतलेला टोलचा, त्यामुळे फिरण्यात मजा आहे आणखीच एक वेगळी. या टोलला आम्ही एक वेळेस थांबलो होतो, मी, सनी, गवळे सर आणि माझा मित्र तुषार. इथे मस्त थोडाफार आम्ही लाईट नाश्ता केला होता. मित्रांनो, ट्रिप म्हणलं तर जेवण तर येतंच, जेवण तर करावंच लागेल. बिना जेवणाची कशी ट्रिप होईल? तर नेहमी या हॉटेलला मी जेवण करतो. तुम्हालाही माहीत असेल ही हॉटेल. माझ्या एखाद्या लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही हॉटेल बघितलं असेल आणि या हॉटेलवरून तुम्हाला अंदाज लागून येईल की मी कुठे जात आहे. ओके, हॉटेलचं नाव आहे TFC. माझा मित्र सनी, त्याचं नवीनच लग्न झालेलं आहे. पुणेकर्स, कळालंच असेल तुम्हाला कालच्या माझ्या व्हिडिओवरून, ब्लॉगवरून की आम्ही कुठे येत आहोत ते. रात्री यायला थोडासा उशीर झाला, त्यामुळे रात्रीचा ब्लॉग काही केला नाही. 1-1:30 वाजले होते. आज सकाळी उठून मस्तपणे फ्रेश होऊन रात्री सनीच्या मामाच्या घरी स्टे केला. आज सकाळी उठून थोडंसं आता काम आहे पर्सनल, तिकडे जात आहोत. पुण्यामधील हा एरिया तर तुम्ही ओळखतच असाल खूप चांगल्या प्रकारे. सोलापूर साईडने एंट्री करताना सगळ्यात पहिल्यांदा हाच एरिया लागतो. आणि इथे आल्या आल्या या चौकात नेहमीप्रमाणे हा मॉल दिसतो, ॲव्हेन्यू मॉल, हडपसर एरिया, पुणे. ट्रॅफिक सिग्नल पुणे. मला जायचे सर. तर मित्रांनो, सकाळी तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये कळलं असेल की मी पुण्याला आलेलो आहे. आणि सकाळी आवरून मी एका माझ्या कामासाठी निघालो होतो बाहेर. तर तिथे मला माझा लहानपणीचा एक मित्र, लंगोटी यार आपण म्हणू शकतो, अमोल सोन्या भेटलेला आहे. तर त्याच्यासोबत आता त्याच्या एरियाकडे जात आहे मी. आणि पाठीमागे त्यांच्या मॅडम मिसेस बसलेल्या आहेत, स्वप्नाली मॅडम. त्यासुद्धा नवोदयला कम्प्युटर टीचर म्हणून वर्क करतात, JNV शेगाव येथे. जस्ट आम्ही जेवण केलेलं आहे. आणि अमोल उर्फ सोन्या आम्हाला पुणे फिरवत आहे. तर मित्रा, कसं वाटलं रे तुला भरपूर दिवसानंतर भेटून? खरंच खूप आनंद झाला मला भेटून. म्हणजे जुन्या आठवणी बऱ्याचशा ताज्या झाल्या आमच्या, ज्या की आम्ही बालवाडीपासून एकत्र होतो नवोदयमध्ये. त्याचे वडील शिक्षक आहेत, माझे वडील शिक्षक आहेत. तर बऱ्याच वर्षापासूनचा आमचा एकमेकांचा संबंध आहे, तसा फॅमिली संबंध आहे. तर बरं वाटलं आज भेटून. म्हणजे साधारणतः 1-2-3 वर्षात आज पहिल्यांदा भेटलो, पण असं वाटलंच नाही की पहिल्यांदा भेटतोय किंवा कुठल्या अनोळखी माणसाला भेटतोय. तीच भाषा, तीच बोली, सगळ्या गोष्टी. आणि आज आला होता तर इंटरव्ह्यू झाला, त्याचा पण इंटरव्ह्यू झाला. माझ्या पण मिसेस पाठीमागे बसलेत, त्यांचा पण इंटरव्ह्यू झाला. तर आता आम्ही निघालो इकडून. तर बघू आता पुढे कसं काय होतंय ते. निषाद सर तुम्हाला बाकीचे अपडेट देतीलच. आता सध्या आम्ही शनिवार वाडा मार्गे चाललोय पिंपरी चिंचवडला. तिकडे आज संध्याकाळी थांबून पुढे बघू मग काय प्लॅन होतोय, कसा संध्याकाळचा, आणि तसं मग तुम्हाला अपडेट करत राहील. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आम्ही एक्झॅक्टली शनिवार वाड्याच्या समोरून निघालेलो आहे. हेच ते लोकेशन भाई.
अच्छा, इथेच काही थांब- वर्षापूर्वी आम्ही इकडे दोघ जण, आमच्या दोघांची भेट झाली होती अशी अचानक एकदम भयानक. अचानक भयानक मध्ये भेट झाली होती. हा. ती पप्पा ते पुण्याला इंटरव्ह्यू असतात ना त्यांचे कायम, परत ते नवोदयसाठी. दिवसभर पुणे फिरून झाल्यानंतर थोडंसं आता पिझ्झा खायला माझ्या सिस्टर सोबत आलेलो आहे मी डॉमिनोज मध्ये, पिंपरी चिंचवड येथे. एन्जॉय द पिझ्झा. आमचे बॉस स्वप्नील सूर्यवंशी, लंगोटिया यार, विथ माय सिस्टर अँड मी. चलो निघालो आता परत आमच्या डेस्टिनेशनकडे, तुळजापूरकडे. माझ्यासोबत आहे माझा मित्र सनी. पुन्हा काल त्याला सोडलो त्याच्या मामाच्या घरी, आज परत आला माझ्यासोबत. सोबत आमच्या स्टाफमधल्या मॅडम सुद्धा आहेत, प्रियंका मॅडम आणि सनीची मिसेस मयुरी. ज्यांना तुळशी बागेत जायला भेटलं नाही, सनी त्यांना घेऊन गेला नाही. घेऊन गेलो होतो, परत यायचं होतं तिला. ट्रिपमध्ये पेरूचा आनंद घेत. डान्सर सनी विथ पेरू. हा प्रवास आम्ही चालू केला तर एका हॉटेलवरती जेवायला थांबलो आणि अचानक या हॉटेलची लाईट गेली. तर आम्ही आता लोकेशन चेंज करणार आहे आणि पुढच्या हॉटेलला जेवायला जाणार आहे. ही नेहमीची माझी हॉटेल असं जेवणार आहे, चतुर्थी व्हेज. काहीतरी आज थोडासा लाईटचा इश्यू आलेला आहे इथे, सो आम्ही नेक्स्ट लोकेशनला जाऊ जेवणासाठी. हॉटेल तुम्ही स्ट्रक्चर पाहून ओळखू शकता का सांगा बरं, या हॉटेलचं नाव काय असू शकते? तुम्ही भरपूर वेळेस बघितलंही असाल हे हॉटेल. तर आजच्या ब्लॉगमधील हा शेवटचा व्हिडिओ असेल, शेवटचा स्पॉट असेल. हा स्पॉट आहे हॉटेल सातबारा. तुम्हाला मी मागेही म्हणलं होतं की मी पुण्याला जाताना एक हॉटेल आहे, हॉटेल TFC, जे की सुरुवातीला हॉटेल सातबारासारखेच होते. ते काही कारणास्तव तिथले बंद पडले आणि इथे सोलापूरला जायच्या अगोदर, मोहोळच्या पुढे सोलापूर जायच्या अगोदर हे हॉटेल सातबारा हॉटेल आपल्याला बघायला मिळेल. या हॉटेलने एक थोडंसं गावामध्ये काय काय असतं अशा टाईपमध्ये एक त्यांनी केलेलं आहे बघा. गावबाग कार्यालय इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पुढे आल्यानंतर सुंदर असे आंब्याचे झाडे आहेत. हे थोडंसं एक वॉटरफॉल यांनी केलं, सध्या बंद आहे हा. त्याच्यानंतर इथे थोडं समोर आल्यानंतर आपल्याला इकडे ग्रामपंचायत कार्यालयसुद्धा बघायला मिळतं. इथून समोर आल्यानंतर हा एरिया आहे जेवणासाठी इकडे. तर मस्तपैकी शोपीस म्हणून बैलगाडीसुद्धा इथे ठेवलेली आहे. झाडांना सुंदर खूप आंबे लागलेले आहेत. सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे हे आहे इकडे जेवणासाठी केलेली अरेंजमेंट. या साईडला तुम्ही खाली बसूनही जेवण करू शकता आणि जर डायनिंग टेबल टाईप सिस्टम पाहिजे तर तुम्हाला ती या साईडला सुद्धा बघायला मिळेल. एक या साईडला कंपार्टमेंट आहे आणि एक दुसरं इकडे आहे समोर. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तुम्हाला इथे मिळून जाईल. सुंदर स्वयंपाकघर इकडे आहे. चुलीवरील भाज्या इकडे आहे. आड गाव भागामध्ये कशा प्रकारचा सीन असतो तशा प्रकारचे वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळते. बघत राहा निषाद क्रिएशन. भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.